साहेब काय म्हणतात मेरा ये मानना है कि बीजेपी एक गुंडों की पार्टी है, अनपढ़ गुंडों की पार्टी है। वो सिर्फ गुंडागर्दी करते हैं और पेट्रनेज देते हैं गुंडों को। कालपर्यंत छाती ठोकून म्हणत होता, मी स्वतःला कधीच विकणार नाही, तत्वाशी तडजोड कधीच करणार नाही, तो आज सत्तेच्या दारात हात जोडून उभा आहे। जो कालपर्यंत भाजपला गुंडाची पार्टी म्हणत होता, त्याच पक्षाच्या दरबारात आज नतमस्तक झालेला आहे। मग जनता विचारतीये, हा विचाराचा बदल आहे का, की खुर्चीसाठी झालेला सौदा आहे? हा तत्वाचा नेता आहे का, की सत्तेसाठी रंग बदलणारा सरडा? मित्रांनो, राजकारणामध्ये मतभेद असतात, भूमिका बदलतात, पण स्वतःच्या शब्दाचा गळा घोटून सत्तेसाठी झुकणे हे जनतेला कधीच मान्य नसतं। कालपर्यंत जो स्वतःला स्वाभिमानी म्हणत होता, तोच आज सत्तेच्या छायेत आश्रय शोधताना दिसतोय। कालपर्यंत जो लोकांसमोर प्रामाणिकपणाचे भाषण देत होता, धडे गिरवत होता, तोच आज आपल्या जुन्या वक्तव्यापासून पळ काढताना दिसतोय। जनतेसमोर आता प्रश्न उभा आहे, नेता बदलला की फक्त फायद्याची बाजू यांनी बदलली? कारण पक्ष बदलणं सोपं असतं, पण जनतेचा विश्वास परत जिंकणं खूप कठीण असतं। राघव चड्डा साहेब, नेत्यांनी लक्षात ठेवावं, जनता शांत असली तरी आंधळी मात्र नक्कीच नाही। ती सगळं पाहते, कोण तत्वासाठी उभा आहे, कोण जनतेसाठी आहे, कोण सत्तेसाठी वागतो, कोण सत्तेसाठी झुकतो। लोकशाहीत जनता मालक असते, नेता फक्त सेवक असतो। म्हणून आता निर्णय तुमचा। हा विचाराचा प्रवास आहे की सत्तेसाठी केलेला एक व्यवहार आहे, हे जनतेने ठरवायचं। कारण आज राघव चड्डा आहे, आज राघव चड्डा जरी महाराष्ट्रातले नसले तरी महाराष्ट्रामध्ये पण असे अनेक नेते आहेत, हे जनतेने ओळखायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।